जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात आपण बघितले राजे पन्हाळ्याच्या वेड्यात फारच गुंतले गेले होते. त्यांची बातमी जिजाऊ मासाहेबांपर्यंत पोहोचतच नव्हती. खूप दिवस झाले शिवबाची काही खबरबात नाही. मासाहेब खूप चिंतेत होत्या आणि राजांनाही काही सुचतच नव्हते. तोच गडावर एके दिवशी अवघड बुरुजाच्या वाटेने एक साधू वेशात व्यक्ती आला. राजांनी त्याला ओळखले. तो महादेव होता. मासाहेबांची खबर घेऊन तो गडावर आला होता. आता बघूयात पुढे. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या नगाऱ्याने राजे जागे झाले. महालक्ष्मीच्या देवळातून घंटेचा आवाज येत होता. काकड आरती संपली नसावी. राजे स्नान पूजा आटोपून सदरेवर आले. रात्री दोराच्या साहाय्याने कुणीतरी गडावर आले एवढीच बातमी गडावर फैलावली होती. राजे सदरेवर असता महादेव आला. राजांना मुजरा करून तो उभा राहिला. महादेवाकडे पाहून राजांना हसू आवरेना. महादेव शरीराने किरकोळ पण उंचापुरा. राजांचे कपडे त्याला बेडौल दिसत होते. विजार पिंढरीपर्यंत चढली होती. अंगरखा गुडघ्यापर्यंत आला होता. छातीवर बंडी ढिली झाली होती. त्याच वेळी शिवा न्हावी सदरेवर आला. राजांनी विचारले, शिवा, आमचा पोशाख कसा वाटतो? शिवा महादेवाकडे पाहतच होता. हसू आवरेना त्याला कठीण गेले. शिवा आपल्या दाढीवरून हात फिरवीत म्हणाला, बोलून चालून राजांचं कपडं ते आम्हाला कसं शोभतील? न शोभायला काय झालं? अरे शिवा, तू आमचे कपडे केलेस तर कुणी परका ओळखणार सुद्धा नाही. याच्या आणि आमच्या अंगलटीत फरक, म्हणून हे दिसतं. बाजी प्रभू, त्र्यंबकराव, गंगाधरपंत ही सारी मंडळी आली. येसाजी सुद्धा आला. राजे म्हणाले, त्र्यंबकराव, आमच्या महादेवाला आधीच जमणारे कपडे द्या. आमच्या कपड्यामुळं त्यांची पंचायत झाली आहे. त्र्यंबकरावांनी हवालदाराला सांगितले. महादेव त्यांच्या बरोबर गेला. राजे सर्वांसह आपल्या महालात गेले. सज्जा कोठीत खलबत बसले. राजे म्हणाले, बोला त्र्यंबकराव, आता या वेड्यातून मार्ग कसा काढायचा? राजे, काही सुचत नाही, कळत नाही. सिद्धी जोहर संपूर्ण शरणागती खेरीज काही मानील असं दिसत नाही. मग काय, त्या खेरीज इलाज नाही. राजे निश्वास सोडून म्हणाले. राजे बाजी प्रभूंना बोलवेना. काय झालं बाजी? राजे, आम्ही दुबळे ठरलो. राखता आला नाही आम्हाला. बाजी प्रभूंच्या सारखा धिप्पाड बलदंड माणसाने अश्रू ढाळताना पाहून राजांच्या मनाला पीळ पडला. राजे म्हणाले, बाजी, नशीब खडतर आहे, पण प्रसंग कितीही खडतर असला तरी शोधला तर मार्ग मिळू शकतो. बाजीने डोळे टिपले. आशेने तो म्हणाला, बोला महाराज, थांबू नका. काल महादेव आला. उत्तरेतून 2 मेटी पातळ आहेत असा त्यानं सुगावा आणला आहे. रात्रीचा फायदा घेऊन निसटून जायला तोच मार्ग आहे. त्र्यंबकराव म्हणाले, मग वाट कसली बघायची? गडाची चिंता करू नका. जीवात जीव असे तो ते मला माहित आहे, पण मार्ग धोक्याचा. शत्रू सावध झाला तर मेटकरी जागेला कापून काढू. बाजी उसळले. तेही जमेल, पण नंतर विशाळ गडाखेरीज थांबता यायचं नाही. जवळ 15 कोसाचं अंतर. शत्रूनं गाठायच्या आत ते कापता येईल का? राजे, बाजी म्हणाले, वेड्यातून बाहेर पडा. विशाळ गडावर सुखरूप न्यायची जबाबदारी आमची. ठीक आहे, पाहू श्रींची काय इच्छा आहे ते. रात्री एक माणूस महादेवाबरोबर दिंडी दरवाजातून बाहेर पडला. पहाटेला वादळी वाऱ्यात भिजलेली माणसे गडावर परत आली. ती वेढ्याबाहेर जाऊन परत आली होती.
राजांना समाधान वाटले. दुसऱ्या दिवशी गंगाधर पंत सिद्दी जोहरकडे तहाची याचना करून आले. सिद्दी जोहर तर सावधपणे गंगाधर पंताशी बोलत होता. बोलणी करून गंगाधर पंत गडावर आले. त्या रात्री राजे शांत झोपी गेले. पहाटे राजे जागे झाले. सकाळी सज्जा कोठीत खास माणसे गोळा झाली. पौर्णिमेच्या रातीत पाऊस पडत होता. आषाढाच्या वादळी पावसाने थैमान मांडले होते. वादळी हवेत राजे बेत आखीत होते. राजांनी सांगितले, त्र्यंबकराव, 2 पालख्या सज्ज ठेवा. बाजी, तुमची निवडक माणसे घ्या. गंगाधर पंत, पत्र पुरं झालं. गंगाधर पंतांनी पत्र तयार केले होते. राजांनी ते वाचले. शिक्कामोर्तब करून ते पत्र गंगाधर पंतांना दिले. सिद्दी व फाजल यांच्याशी शरणागतीबद्दल वाटाघाटी करण्यासाठी गंगाधर पंतांची नियुक्ती झाली. पत्रात राजांनी लिहिले होते, सलाबत खानाने मध्यस्थी करून अली शहाकडे रतबदली करावी, म्हणजे आपण आपले सर्वस्व त्यांच्या चरणी अर्पण करू. गंगाधर पंत व आणखी 4 मिळून गडाच्या प्रसिद्ध 4 दरवाजापाशी आले. त्र्यंबक भास्करांनी हा गडाचा प्रमुख दरवाजा 125 दिवसानंतर उघडला. गंगाधर पंत शरणागतीचे पांढरे निशाण घेऊन गड उतरू लागले. वेढा देऊन बसलेल्या हशमांनी ते निशाण पाहिले. सिद्धीकडे वर्दी गेली. फाजल एटीने शामियान्या बाहेर आला. आपल्या यशाचे कौतुक पाहू लागला. गंगाधर पंतांनी अत्यंत लीनतेने राजांची थैली जोहरच्या हाती दिली. सिद्धीने थैली वाचली. शिवाजी शरणागती पत्करण्यास तयार होता. शिवाजी पुरा जेरीला आला होता. सिद्धीने विचारले, राजा साहब यहाँ हाजीर होंगे? आपण राजांच्या सुरक्षिततेची हमी दिलीत तर राजे उद्या हजर होतील. आम्ही जरूर ती हमी देऊ, सिद्धी म्हणाला. यात शिवाजीचा डाव दिसतो, फाजल म्हणाला. अब्बाजानच्या वेळी अशीच बोलणी झाली होती. सिद्दी जोहर हसला, म्हणाला, फाजल, अफजल खानाच्या वेळी बोलणी अशीच झाली, पण वेढा असा नव्हता. त्यावेळी तुमचे अब्बाजान शिवाजीला भेटायला गेले. उद्या शिवाजी इथं येतो आहे, त्याला यावंच लागेल. राजांच्या सुरक्षितेची हमी घेऊन राजे उद्या सिद्दी जोहरच्या शामियान्यात हजर होतील, असे सांगून गंगाधर पंत गडावर परतले. साऱ्या छावणीत ही बातमी पसरली. अखंड पावसाच्या मायात सापडून बेजार झालेली छावणी त्या बातमीने आनंदित झाली. वेड्याचा ताण एकदम कमी झाला. फाजल खान उद्याचे स्वप्न पाहत होता. सिद्दी जोहर आपले विजापुरातील प्रचंड स्वागत नजरेपुढून घालीत होते. बाहेर अखंड पाऊस कोसळत होता.